गोंदिया जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात 25 ते 28 तारखेला परतीच्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे धान पीक जमीनदोस्त झालेले आहे। मी सध्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवेगाव बाण या तरुणे यांचे शेतात आहे। आपण बघू शकता या ठिकाणी परतीच्या पावसामुळे धान पीक जमीनदोस्त झालेला आहे। अशी प्रकारची परिस्थिती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची आहे। आमच्या सोबत या शेताचे शेतकरी तरुणी जी आहेत। दादा काय सांगणार, परतीच्या पावसामुळे कसे प्रकारचे आपले नुकसान झालेलं आहे? सप्टेंबर महिन्यामध्ये संपूर्ण विदर्भातच परतीच्या पावसाने कहर केला। त्यातच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात धानपीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जातो। धान्याचे कोठार म्हणून आम्हाला ओळखल्या जातो आणि इथं धान ऐन कापणीच्या वेळेला आला होता। म्हणजे संपूर्ण धान परिपक्व झाले असता परतीचा पाऊस 22 तारखेपासून आला आणि तो ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत आला आणि एवढा भरपूर पाऊस आला की या पावसाने आमचे पिकं जमीन समांतर केलेले आहे, जमिनीत मिळवून घेतलेले आहेत आणि आजही आमच्या शेतामध्ये भरून पाणी भरलेलं आहे। आणि या अति पावसामुळे मावा आणि तुरतुड्यासारखे रोग खूप प्रभावी झाले आणि आज शेतकऱ्यांचं एवढे झालेले नुकसान आहे की तो शेतकरी आज हवालदिल झालेला आहे आणि शासनाकडून काही मदत मिळावी या अपेक्षेने शेतकरी मदतीची आणि पंचनाम्याची मागणी करत आहे। परंतु आम्ही स्वतः माननीय तहसीलदार यांच्याशी बोलणी केली असता त्यांचं म्हणणं आहे की अर्जुनी मोरगाव तालुक्यात ही अतिवृष्टी झालेली नाही आहे आणि अतिवृष्टी झाली नाही त्यामुळे आम्हाला पंचनामे करता येत नाही। कृषी विभागाला विचारणा केली असता ते म्हणतात की आम्ही ढोबळमानाने पंचनामे केलेले आहे, म्हणजे अहवाल पाठवलेला आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांच्या आजच्या तारखेत वाली कोण हा प्रश्न आता आमच्या समोर झालेला आहे। कोणी पंचनामे करायला तयार नाही। कृषी अधिकाऱ्याकडे गेला, कृषी सहायकाकडे गेलो तर तो म्हणतो की तलाठी साहेबांना सांगा। तलाट्यांकडे गेला तर तलाठी म्हणतात की कृषी विभागाला सांगा, आम्हाला अशा कुठल्याही सूचना नाही। या शेतकऱ्यांनी दाद मागावी कुठं? जे म्हणतात ना राजांनी झोडपलेने पावसाने मारले तर दाद कुठं मागायची, अशा प्रकारचे झाले आहे। ह्या पावसाने आम्हाला हवालदिल करून सोडले आहे आणि आमचा पाठीराखा कोण? आता शासन की प्रशासन हे आता आमच्याजवळ प्रश्न निर्माण झालेला आहे। आपल्या शेतामध्ये आतापर्यंत कृषी ऑफिसचे काय आपल्या महसूल विभागाचे अधिकारी आलेत का? कुठलेही अधिकारी आले नाही आहेत। आम्ही दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केले असता त्यांचं म्हणणं हेच झालं की जिल्हाधिकाऱ्यांचं किंवा वरिष्ठ लेवलचं आम्हाला पंचनाम्यांचे आदेश नाही, त्यामुळे आम्ही पंचनामे करत नाही। आम्ही फक्त ढोबळमानाने गावनिहाय एवढी नुकसान झाली आहे हे माहिती पाठवू, पण जोपर्यंत आमच्या शेतावर बांधावर येऊन पंचनामे होणार नाही, सर्वे होणार नाही आणि कृषी अधिकारी, ग्रामसेवक आणि तलाठी यांचा संयुक्त पंचनामा होऊन स्वाक्षरी होऊन आमची डिटेल जाणार नाही तोपर्यंत शासकीय मदत घोषित कशी होणार? आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत। दादा काय सांगणार, परतीचा पाऊस आला आणि आपल्या शेतामध्ये अशीच प्रकारची परिस्थिती आहे, काय सांगणार? आता तर हा माहितीच आहे तुम्हाला, एवढा पाणी पडला आहे हा, म्हणून आपल्या बांड्यातला पाणी तर निघू नाही शकत आणि हा धान एवढा लोटून गेला आहे पुरा। तरी आता का करावं याचा काही समजेना आणि मनमानी तुरतुडावरून लागलेला आहे। हा पुरा फाशी लागून मराची पाळी आली आहे ह्या एवढा धान पाहून सऱ्याने, एवढा पिकवून उजगारून सऱ्याने हा एवढाही भोवतालच तुम्ही बघू शकता आपला हा, पण काही याच्या आजमध्ये दोष नाही आहे। सब तुरतुड्यानं छाळ करून टाकला आहे। आपली काय मागणी आहे याच्यासाठी? आता सरकारने काहीतरी द्यावा, नाही तर ह्या कास्तकारांना काही छ्या नाही राहिलं। नक्कीच गोंदिया जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस पडला आणि त्या परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेत जमीनदोस्त झालेले आहे आणि आतापर्यंत शेतकऱ्यांचा असा आरोप आहे की आतापर्यंत कृषी अधिकारी किंवा महसूल विभागाचे काही कोणी अधिकारी आले नाही, असे आरोप शेतकऱ्यांना केले आहेत। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।